माझे कमांडिंग ऑफिसरनी मला म्हटलं की सुरेश, यू आर व्हेरी लकी, नाव दिस इज अ बोनस लाईफ, तू वाचलायस. त्यावेळेला मला असं वाटायचं की खरंच आम्हाला युद्ध हवं आहे का, आम्हाला का बुद्ध नको. बुद्ध म्हणजे अहिंसा, म्हणजे कुणावरती सुद्धा शब्दाने सुद्धा तलवार नाही चालवायला. याचं तू समाजासाठी आणि ह्या देशासाठी एक दायित्व बनतं की तू काहीतरी करायला पाहिजे. की आम्ही खडकवासला धरणाचं पुनरुज्जीवन करायचा जो आम्ही प्रकल्प उभा केला, तर त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही, अगदी साधा सरळ सिंपल असा हा विचार आहे. आपल्याला जर आता ही क्रांती करायची असेल तर ही माती जर काढून आपण सगळ्या शेतामध्ये दिली तर खऱ्या अर्थाने क्रांती होईल आणि चंद्राच्या पलीकडे काही ग्रह तारा असेल तिथं सुद्धा आपण अन्नधान्य पुरवू शकू. देश सेवा करीत असताना 1971 मध्ये भारत पाक युद्धामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी झाल्यानंतरही जाज्वल्य देशभक्तीमुळेच त्यांनी शत्रूंशी लढा दिला. सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर न थांबता त्यांनी खडकवासला पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाबरोबरच राष्ट्रीय एकात्मता, ग्रीन थंब आणि जस्टिस फॉर जवान या 3 वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करतात. आजच्या तरुणाईला लाजवेल अशा पद्धतीने 75 वर्षाचे सेवानिवृत्त कर्नल सुरेश पाटील कार्य करतात. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते सर, तुम्ही ग्रीन थंब, राष्ट्रीय एकात्मता आणि जस्टिस फॉर जवान या 3 वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात. नेमकं काय सांगाल या कार्याबद्दल? हां, माझं सर्व प्रेक्षकांना सादर प्रणाम. आणि आपण जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल थोडी माहिती मी विस्तृत देण्याचा प्रयत्न करतो. मी 93मध्ये जेव्हा रिटायरमेंट घेऊन आलो आणि मला ते 71मध्ये माझ्या कमांडिंग ऑफिसरचे ते शब्द आठवले की बाबा आपण सुरेश काहीतरी या समाजासाठी, या देशासाठी, या आपल्या पृथ्वीसाठी काहीतरी काम करायला पाहिजे. म्हणून मग मी 93मध्ये 3 संघटनं स्थापन केली, ज्याला आपण NPOs म्हणतो किंवा तुम्ही NGO म्हणतात. तर जस्टिस फॉर जवान नामक संघटन, ज्याच्यामध्ये सैनिकांच्या कल्याणकारी योजना, आमच्या ज्या वॉर विडोज आहेत त्यांच्यासाठी ती कल्याणकारी योजना काय करता येईल त्याच्यासाठी म्हणून जस्टिस फॉर जवान. दुसरं पर्यावरणासाठी म्हणून, पर्यावरण रक्षणासाठी म्हणून ग्रीन थंब नावाची दुसरी संस्था. आणि तिसरी राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करण्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड नामक जी संस्था स्थापन केली. आणि हे तिन्ही विषय जे आहेत ते क्रांतिकारक विषय आहेत आणि ते विषय घेऊन मी गेले 30 वर्ष काम करतोय. सर, आपण एकेका संस्थेबद्दल आधी जाणून घेऊयात. म्हणजे NGO बद्दल जसं तुम्ही म्हणालात, तर पहिलं जो आहे तो ग्रीन थंब, की जो नेचरसाठी म्हणजे पूरक आहे. आणि यामध्ये तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो तो खडकवासला पुनरुज्जीवन. तर नेमका तो प्रकल्प काय आणि काय पद्धतीने सध्या त्याच्यामध्ये कार्य चालू आहे? हां, आता ह्याच्या मागची भूमिका आपण समजून घेणं गरजेचं की पर्यावरणात का काम करायला पाहिजे. तर पहा, आणि पर्यावरणात आणि विशेषतः पाण्यावरती काम करणं गरजेचं आहे. ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल. आजच्या घटकेला जगामध्ये 60 ते 65 हजार धरणं आहेत आणि चायनामध्ये 22 ते 25 हजार धरणं आहेत. आणि त्यांच्याकडे 3 गॉर्जेस डॅम म्हणून जे आहे ते जगातलं सर्वात मोठं त्यांच्याकडे धरण आहे. तर त्यांच्याकडे 20 ते 25 हजार धरणं आहेत. आपल्याकडे 5,000 धरणं आहेत. म्हणजे भाकरा नांदगलपासून पेरियारपर्यंत 5,000 धरणं आहेत. आणि ह्या सगळ्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असलेला आहे. आता आपण पुण्याकडे येऊया. आपल्याला पुण्याला आणि पुणे जिल्ह्याला शेतीसाठी आणि पुणे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी जो धरणाचा जो साठा आहे, तर हे धरण महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1879 साली बांधलं. त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या जेमतेम 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 2,50,000 होती. आणि ह्या 22 किलोमीटरचा हा जो परिघ असलेला हा आमचा जो तलाव आहे त्याच्यामध्ये 4 TMC पाणी होतं. आज 135 वर्षानंतर त्याच्यात पाणी फक्त 1.5 TMC आणि पुण्याची लोकसंख्या झाली 50-55 लाख. आणि पुणे शहर आता म्हणजे शासनाला पुणे शहर हे स्मार्ट सिटी करायचं आहे. तर स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला स्मार्ट धरण हवं आहे. स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर इथं लोक बाहेरून येणार, सगळे देशातून लोक इथं येणार, वेगवेगळ्या कामासाठी इथं लोक येणार. याचा अर्थ तुमची मागणी दर दिवसाने वाढणार आहे आणि पुरवठा दर तासाला कमी होतो आहे. आता का कमी होतो आहे तर कारण कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात झाडतोड झालेली आहे, जमिनीवरचं गवत सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, अतिक्रमणं भरपूर झालेली आहेत. त्याच्यामुळं हा विषय की जसं अर्थशास्त्रात आपल्याला शिकवलं जातं मागणी आणि पुरवठा, तर आपली मागणी दर दिवसाला वाढते आणि पुरवठा दर तासाला कमी होतो, मी मग असं म्हटल्याप्रमाणे. तर म्हणून काय करायला पाहिजे हा विचार घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली. आणि
आम्ही धरणाचं पुनरुज्जीवन, जसं आपण सुरुवातीला म्हटलं की आम्ही खडकवासला धरणाचं पुनरुज्जीवन करायचं जो आम्ही प्रकल्प उभा केला, तर त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही, अगदी साधा सरळ सिंपल असा हा विचार आहे. जेव्हा मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी जेव्हा पुढं सरकतं धरणाच्या भिंतीकडे, त्यावेळेला हा सगळा 20-22 किलोमीटरचा तलाव आहे तो सगळा नागडा उघडा होतो. मग तिथं 1 एकर, 2 एकर, 5 एकर, 10 एकर, 100 एकर अशी ही पठारं जी झालेली आहेत, ती आम्ही पठारातली माती काढून शासनाची परवानगी घेऊन इरिगेशनच्या पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना कडून परवानगी घेऊन आम्ही ही माती आता गेले 20 वर्ष काढतो. आणि ती माती जी आहे हे काळं सोनं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा 1 ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी साठतं तिथे. तर आज आम्ही अंदाजे 25 लाख ट्रक लोड माती काढलेली आहे. आणि तिथं जी 20-22 जी गावं आहेत त्यांना ती माती आम्ही शेतकऱ्यांना फुकट देऊ केली आहे. शेतकऱ्यांना तीच काळं सोनं उपयुक्त ठरतं, म्हणजे खतासारखंच काम करतं असा प्रकार आहे. एक्झॅक्टली. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला पर्यावरणात माहिती आहे की जमिनीचं 1 इंच थर व्हायला, ज्याला आपण फूल म्हणतो, 1000 वर्ष लागतात. आता होतं आहे काय की तिथं मोठ्या आमच्या अभ्यासांती आम्हाला असं समजलं की तिथं कॅचमेंट एरियामध्ये, पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात टपोऱ्या थेंबाचा पाऊस पडतो. आणि त्याच्यामुळं ते हे जमिनीचं फूल सगळं वाहून येऊन तलावामध्ये येऊन बसलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे तलावामध्ये जास्त माती आणि पाणी कमी. म्हणजे आता जसं मी म्हटलं की आता 1.5 TMC पाणी आणि लोकसंख्या झाली 55-60 लाख, आणि पुढच्या वर्षात 2 वर्षात ती 70 लाखाच्या पुढे जाणार आहे. म्हणजे डिमांड आणि सप्लाय मॅच होत नाही आहे. म्हणून आपण ही माती आपण बाहेर काढतोय. ती माती म्हणजे जादुई सोनं आहे. जसं सुरुवातीला आपण म्हटलं, हे जे जमिनीचं फूल जे आलेलं आहे हे जादुई सोनं आहे. आणि ते आम्ही शेतकऱ्यांना दिलं. म्हणजे जो 2 बोरी त्याचं धान्य उत्पादन होतं तो 4-6 बोरी घ्यायला लागला. म्हणजे तुम्हाला युरिया टाकायची जरुरीच नाही पडणार. जेव्हा आमच्याकडं माननीय शरद पवार जेव्हा आले होते तर त्यांना आम्ही ते दाखवलं. त्यांना आम्ही 2 प्लॉट केले होते, ज्याच्या एका प्लॉटमध्ये माती न टाकलेलं आणि एकामध्ये माती टाकलेलं होतं. आणि दोन्हीकडं एकच वाण असलेला शाळू लावला होता. इकडचा शाळू उगाच 5-6 फूट पण नव्हता, आणि इकडचा शाळू 10 फूट आणि हातात मावत नव्हतं एवढं कणीस होतं. तर हे जादुई काम का होऊ शकलं, तर त्या प्लॉटमध्ये आम्ही ही माती काळी टाकलेली होती. आणि आपण जर विचार केला, सारासार विचार केल्यानंतर आम्ही पवार साहेबांना सुद्धा म्हटलं की जर आपण महाराष्ट्रातली 500 धरणं, म्हणजे आपल्या देशात 5000 धरणं आहेत, महाराष्ट्रात 450 ते 500 धरणं आहेत, तर ही सगळी धरणं आपण जर स्वच्छ केली, 450 ते 500 धरणं, आपल्याकडे विंडो पिरियड फार कमी असतो, मार्च ते जून. कारण ह्या 4 महिन्यातच आपल्याला ही माती काढावी लागते, कारण त्याच्यानंतर पाणी आल्यानंतर काम होऊ शकत नाही. त्यानंतर आपण झाडं लावायचं काम करतो. महाराष्ट्रातलं जे सर्व माती जर आपण काढली 500 धरणातली आणि तदनंतर देशातली 5000 धरणातली, तर इथं 250 नवीन धरणं बांधल्याचा फायदा मिळाला, आणि तिथं 2500 नवीन धरणं बांधल्याचा फायदा मिळेल. आणि आपले दरवर्षी महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 25 ते 30 हजार कोटीची युरियाची सबसिडी वाटेल. तुम्हाला युरिया टाकायची जरूरच नाही पडणार. आणि देशामधली जर सगळं धरणं स्वच्छ केली पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये, तर तुमचे दरवर्षी 50 ते 55 हजार कोटीची युरियाची सबसिडी वाचेल. मग ते तुम्ही द्या ना एज्युकेशनला आणि हेल्थला. नाहीतरी आम्ही पुण्याला विद्येचं माहेर म्हणतो, बऱ्याचशा ठिकाणी मी पाहतो की शाळेमध्ये खडू नये, शिक्षकांचे पगार होत नाहीत, तर द्या ना हा सगळा पैसा त्यांना. म्हणजे तुम्हाला पैशाचे इतकं, म्हणजे ज्याला म्हणतो ना, इतकी आवक ऑटोमॅटिक होईल आणि पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देश ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल. आता आपण जेव्हा आता गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही तुमच्यासारखे मित्र आम्ही मुंबईवरून येत होतो, तर ते म्हटले पुण्याच्या जवळ आल्यानंतर तिथं बऱ्याचशा महिला अशा फळं विकायला बसलेल्या असतात, तर तिथं ते म्हटले की आपण पेरू घेऊया. तर मी म्हटलं तर पेरू घ्यायचं. आम्ही जेव्हा थांबलो तर अक्षरशः तो पेरू फुटबॉल एवढा होता. तर आम्ही जेव्हा चर्चा केली तर आम्ही म्हटलं बघा, हे सगळी युरियाची क्रांती आहे आणि पेरूला चव पण नाही आहे. पूर्वीच्या काळी आपले लहान पेरू असायचे, पण किती युरियामुळे सध्या मानवी जीवनाला धोका आहेच. होय, बघा ना, आता लहान लहान मुलांना किती डोळे लाल होणं, छाती दुखणं, घसा दुखणं, हे किती. आणि काही यंग मुलंसुद्धा डायबेटिक आहेत किंवा होत आहेत. तर हे सगळं युरिया. आता आपण स्वतःची पाठ टोपटून घेतली गेल्या कित्येक वर्षात की हरित क्रांती, पण खऱ्या अर्थाने ती हरित क्रांती नाही झाली, ती युरियाची क्रांती होती. पण आपल्याला जर आता ही क्रांती करायची असेल तर ही माती जर काढून आपण सगळ्या शेतामध्ये दिली तर खऱ्या अर्थाने क्रांती होईल आणि खूप मोठा प्रमाणात आपला म्हणजे पैसा पण वाचेल. आणि चंद्राच्या पलीकडे काही ग्रह तारा असेल तिथंसुद्धा आपण अन्नधान्य पुरवू शकू. म्हणजे इतकं हे जादुई काम आहे.
आणि ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. पण सर, यामध्ये सध्या तुम्ही खडकवासला धरणापुरताच हा प्रकल्प करताय की आता जसं तुम्ही महाराष्ट्राचा उल्लेख केला, एवढी धरणं आहेत आपल्याकडे, जी तर मग ग्रीन थंबच्या माध्यमातून हे एक धरणाचं चालू आहे की अनेक धरणं यामध्ये सामील करून घेतली जातात? होय, आम्ही हा विषय घेऊन सगळीकडं प्रचार करायचा प्रयत्न करतो आहे. याच्यासाठी आम्हाला अमेरिकेमध्ये अमेरिकन वॉटर वर्क्सने आम्हाला फिलाडेल्फियाला 5 वर्षापूर्वी बोलवलं होतं आणि ते सुद्धा अवाक झाले. ते सुद्धा म्हटले की कर्नल, हाऊ इज इट दॅट विथ पीपल्स पार्टिसिपेशन यू हॅव रिज्युव्हिनेटेड खडकवासला डॅम. कारण सिल्टिंग इज अ युनिव्हर्सल फिनॉमिना ते म्हणतात. आणि तर त्याच्यानंतर मग आम्हाला स्टॉकहोममध्ये पण सादरीकरणासाठी बोलवलं. बाहेर देशातही याची जास्त प्रमाणात तुम्ही प्रचार केलात असं म्हणायला हरकत नाही. आणि तिथं त्या पद्धतीचं म्हणजे जनजागृतीच आपण म्हणूयात या क्रांतीला. होय, जनजागृती तिथं प्रचार असं नाही, पण त्यांनी खास बोलवणं घेतलं कारण त्यांना हे थोडं हे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया, इट इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट. ह्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही, अगदी साधा सरळ सिंपल हा विचार आहे की माती काढून शेतकऱ्यांना किंवा बाहेर टाकणे. आता आपण जी माती बाहेर टाकतो चारी बाजूनी, म्हणजे आपण जेव्हा इरिगेशनच्या अधिकाऱ्यांच्याकडून आपण HFL मार्क करून घेतो, म्हणजे तलावाची जी किनारपट्टी असते ती आपण मार्क करून घेतो की तिथपर्यंतच पाणी पोचतं. मग त्याच्या बाहेर आपण एम्बँकमेंट असं मोठ्या प्रमाणात केलं आणि त्याच्या वरच्या बाजूने आम्ही झाडं लावलेली आहेत. आता आपण खडकवासल्याचं तुम्ही मगाशी विचारलं, खडकवासल्यामध्ये 25 ते 30 लाख आपण मोठ्या प्रमाणात झाडं लावलेली आहेत. तर त्याला आपण कॅट म्हणतो. कॅट म्हणजे कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट. आणि त्याच्यामुळं भविष्यात पुन्हा माती वाहून येणार नाही. तर जसं स्टॉकहोममधल्या लोकांना सुद्धा ते खूप धावलं, म्हणजे स्वीडनमधल्या लोकांना, आणि ते म्हटले कर्नल दिस इज समथिंग ग्रेट. आणि आमची आता महाराष्ट्रामध्ये पण हीच धडपड आहे की सगळ्यात जास्तीत जास्त 500 धरणावरती हा प्रकल्प लोकसहभागातून लागू म्हणजे कार्यान्वित करावा. तर आमच्याकडं 250 ते 300 गणपती मंडळ आहेत. गणपती मंडळांना या कार्यामध्ये तुम्ही सहभागी करून घेतलं. पण सहभागी करताना म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटलं की कशा पद्धतीने त्यांना या प्रकल्पामध्ये इन्व्हॉल्व करून घेता येऊ शकतं? हां, त्याच्या मागची भूमिका हीच होती की मी म्हटलं आपलं हे काम फार मोठं आहे, तर याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग होणं गरजेचं आहे. आमचे पंतप्रधानसुद्धा कायम म्हणतात की सरकार तो जो काम करना है वो तो करेगी, लेकिन लोगों का सहभाग चाहिए. आणि त्याचं क्लासिकल उदाहरण म्हणजे आपलं खडकवासला धरणाचं पुनरुज्जीवन. मी थोडंसं थांबवतो. तुम्ही आता जसं म्हटलात की सरकार म्हणतं, खरं तर हे कार्य शासनाचं आहे आणि तुम्ही करताय. तर हे जे दोन पैलू आहेत ते थोडं सविस्तर सांगितलं तर बरं होईल. आपण आता पहा, आपला हा खंडप्राय देश आहे, इतका मोठा देश आहे आपला. म्हणजे मी तर आता मला कायम पाहण्यासाठी कुठलं काही सेमिनार असेल, काही लेक्चर्स असेल, काही वर्कशॉप असेल बोलवतात. तर आम्ही अफगाणिस्तानला 5 वर्षापूर्वी मला तिथं बोलवणं आलं होतं. तर आपला एक काळी हा देश 92 लाख स्क्वेअर किलोमीटर देश होता, म्हणजे अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत होता. तर आता तुटत आपण फक्त 30 लाखच वाचलेलो आहोत. तर आपल्याला हा देश सुदृढ सुंदर जर करायचा असेल तर, आणि तरीसुद्धा आपण हा खंडप्रायचा आहे. आणि पंतप्रधान जे म्हणत आहेत की येस, आपल्याला हा देश जर सुंदर आणि सुदृढ करायचा असेल आणि पुन्हा विश्वगुरू करायचा असेल. आता याच्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की अफगाणिस्तानमधली लोकंसुद्धा म्हणत आहेत की आपका देश इतना सुंदर है, जहाँ से खुशबू आ रही है, ये दुनिया का आत्मा है, असं ते लोक म्हणतात. आणि ते सत्यच आहे. म्हणजे त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. 1835मध्ये लॉर्ड मॅकॉलेने राणीला पत्र लिहिलं होतं की हा देश इतका सुंदर आहे, इथं प्रत्येक घरामध्ये दररोज दिवाळी असल्यासारखा माहोल आहे, हर घर दिवाळी. आणि इथं साक्षरतेचं प्रमाण 90-97% साक्षरतेचं प्रमाण आहे. आणि लहानातलं लहान गुरुकुल जे आहे, निवासी गुरुकुल, त्याच्यामध्ये 200 विद्यार्थी आहेत. आणि अशी 7.5 लाख गुरुकुलं ह्या देशामध्ये आहेत. हा देश सर्वगुण संपन्न आणि सोने की चिडिया आहे. आणि हा खूप रेलचेल आनंद असलेला हा देश आहे. इथं तर युनिव्हर्सिटी 10,000 वर्षापूर्वी युनिव्हर्सिटी होती, तक्षशिला, नालंदा. हालाकी आक्रांताने ती पुस्तकं वगैरे जाळली, लाखो पुस्तकं यांनी जाळली. 6 महिने ती पुस्तकं जळत होती. तर हा खंडप्राय देश आहे आणि हा विश्वगुरू होता. आणि आपल्याला हा विश्वगुरू जर बनवायचा असेल तर मला कायम वाटतं की आपण जर धरणांचं जर पुनरुज्जीवन केलं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या, तर आपण जगामध्ये म्हणजे पुन्हा ज्याला म्हणतो ना विश्वगुरूच्या पदावर जाऊन बसू शकतो. म्हणून आपल्याला जसं मी म्हटलं की लोकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. म्हणून आम्ही गणपती मंडळांना हाताशी धरलं. आम्ही गोडसेंना हाच विनंती केली की म्हटलं लोकमान्य टिळकांना
जे अभिप्रेत होतं ते आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता आपण आपल्या तुमच्या गणपती मंडळांनी राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं योगदान होणं गरजेचं. ते म्हटले ठीक आहे कन्हसाहेब सांगा काय करायला पाहिजे. मग आम्ही त्यांना सगळ्यांना हाताशी धरून आम्ही हा जो 44 किलोमीटरचा जो तलावाचा जो परिघ आहे त्याच्यामधले आम्ही आत्तापर्यंत 20 ते 25 किलोमीटरचा हा जो रस्ता आहे तो आम्ही सुंदर केला आहे. आणि त्याच्यातलं जसं मगाशी सुरुवातीला मी म्हटलं 25-1 लाख ट्रकलोड माती काढली आणि सध्या काम पण चालूच आहे. आणि दररोज शेकडो हजारो विद्यार्थी येऊन झाडं लावत आहेत आणि हे खऱ्या अर्थाने लोकसहभाग झालेलं. मग त्याच्यात रोटरी आहे, लायन्स आहे, आता आमचे हे बरेचसे CSR पार्टनर्स पण आहेत. हे इतकं सुंदर मॉडेल जे आहे ते याच्यामध्ये आमच्याकडं कमिन्स इंडिया फाउंडेशन आहे, एस्केप आहे, टाटा मोटर्स आहे, सगळी मंडळी आहेत, प्राज इंडस्ट्रीज आहेत, परत पुणे युनिव्हर्सिटी आहेत, फिनोलेक्स वगैरे ह्या सर्वांना आम्ही घेऊन हे काम उभं केलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आज आपण एक 3.5 काय मी म्हणतो 4,000 कोटीचं काम आम्ही फक्त अगदी तुटपुंजा तुटपुंजा पैशामध्ये आम्ही काम केलेलं आहे. आणि हे लोकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात शेतकरी पण स्वतः इन्वॉल्ड आहेत. आणि ज्याच्यामध्ये म्हणतो की हे जन आंदोलन जर झालं तर जल आंदोलन होईल. आणि जल जर झालं तर ऑब्वियसली आपल्याकडे बघा 80 ते 85% सगळं पाणी समुद्रात वाहून जातं. आता जेव्हा पाणी वाहून जातं ते जाताना नुकसान करतच जातं. म्हणजे आपण म्हणतो त्याला की पूर येतो. तर पूर येण्याचं कारण हेच आहे, कारण आता आपल्याकडे हातनूर म्हणून जळगावजवळ एक धरण आहे तापी नदीवर. तर तिथले शेतकरी आम्हाला खूप फोन करत असतात की म्हणे कन्हसाहेब तुम्ही जे पुण्यामध्ये जे केलं आहे धरणावरती ते आमच्या इथं का नाही करत. तर म्हटलं आम्ही ठीक आहे आम्ही करायचं आम्ही प्रयत्न करू. तर ते धरण 60 ते 70% गाळाने भरलेलं आहे. आणि पहिला पाऊस पडला की ती धरणं भरली जातात आणि दुसरा पाऊस पडला की त्यांना मग ते मीडियाची लोक दाखवतात की 28 दरवाजे उघडले, पाणीच पाणी पाणीच पाणी. अरे पण महिन्याभरानं पाणी वेस्टेजमध्येच जातं, वेस्टच जातं आणि नंतर महिन्याभरानंतर तुम्हाला बोंबलायला प्यायला पाणी नसतं. मग शेतकरी आत्महत्या करतात हे तर आपल्याला सर्वसूत आहे. पण आता त्यांच्या मुली आत्महत्या करायला लागल्यात कारण त्यांना ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की दे डोंट वॉन्ट टू बी बर्डन ऑन देअर पेरेंट्स. म्हणून आपल्याला हे धरणांची जी माती जी आहे ती काढणं गरजेचं आहे. ह्याला गाळ उपसा म्हटलं की थोडंसं लोकांना काहीतरी विचित्र वाटतं, पण म्हणून ही माती काढणं गरजेचं आहे. आणि ही मॅन्युअर आहे, म्हणजे हे सगळं सोनं आहे, काळं सोनं आहे. ते आम्ही याला काळं सोनं म्हणतो. हा जो तुम्ही गाळ काढता म्हणजे काळं सोनं काढता यासाठी तुम्ही अनेक तंत्रज्ञान म्हणजे आधुनिक हे तंत्रज्ञान वापरता. तर त्याची संकल्पना कशी आली, म्हणजे काही आर्मीमधले काही व्हेकल्स आहेत ज्यांच्या साह्यातून तुम्ही हे कार्य करता. तर ही नेमकं काय पद्धतीने क्लिक झालं तुम्हाला? हां नाही आम्ही सुरुवातीला जेव्हा काम सुरू केलं तर आम्ही आता घमेल्याने किती तुम्ही काढणार माती. तर आम्ही इथले जे सदर्न कमांडचे जे आर्मी कमांडर आहेत ते माझ्या माहितीचे होते आमच्याबरोबर आर्मीमध्ये. तर त्यांना आम्ही विनंती केली की बाबा तुमच्याकडं जे दरवर्षी 2-3 महिने ट्रेनिंगसाठी आळंदीमध्ये तुम्ही जे ट्रेनिंग करता जे JCB, पोकलँड, डोजर, तर ते जे काम तिथं करतात ते आमच्या इथं करा. म्हणजे तिथं काय करतात ते इकडची माती तिकडे ढकलायची, तिकडची माती इकडे ढकलायची, म्हणजे लेन तयार करायचं नुसतंच पाणी इकडे तिकडे. म्हणजे ट्रेनिंग बेसिकली ट्रेनिंग होतं त्या सैनिकांचं. पण आम्ही म्हटलं आमच्या इथं करा, आमच्या इथं फक्त एका बाजूनी माती बाहेर काढा. तर त्यांनी 3 महिने आमच्याकडे येऊन म्हणजे फुकटामध्ये म्हणजे त्यांचं ट्रेनिंग पण झालं आणि सर्वसामान्य नागरिकांचा फायदा पण झाला. आणि 2 लाख 3 लाख ट्रक माती पण निघाली. आणि त्याच्यामुळे पाण्याचा साठा वाढला. जसं मगाशी मी म्हटलं की एक ट्रक जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी होतं. आता तुम्ही 25 लाख अंदाजे त्याला 10,000 गुणाकार केला तर इतकं मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ लिटर वॉटर. आणि ते सायंटिफिक टर्म्समध्ये इरिगेशनच्या लँग्वेजमध्ये जर विचारायचं म्हटलं तर ते इट विल बी 0.20 TMC. आणि 0.20 TMCचं तुम्हाला धरण बांधायला जर असेल आजच्या घटकेला तर तुम्हाला आज 3 ते 5,000 कोटी लागतील आणि माहीत नाही किती वेळ लागेल. आणि धरण बांधायला जागाच नाही आहे. म्हणजे आता ह्या धरणाच्या सुरुवातीला जेव्हा आम्ही जेव्हा आंदोलन करून काम सुरू केलं, कारण आम्हाला कामच करून देत नव्हते ही मंडळी, तर ते म्हटले आम्ही धरणाची भिंत 5 फुटाने वाढवतो. काम करताना अडथळे अनेक आले, खूप अडथळे आले. म्हणजे धरणाची भिंत ते काय म्हटले आम्ही धरणाची भिंत 5 फुटाने वाढवू. जर तुम्ही धरणाची भिंत 5 फुटाने वाढवलं तर मागची सगळी गावं पुन्हा पाण्याखाली जातील. म्हणून तो पर्याय आम्हाला योग्य नव्हता. म्हणून आम्ही काय म्हटलं आतली माती काढूया. आणि सुरुवातीला ही माती जेव्हा शेतकरी घेऊन जायचे तर त्यांनासुद्धा त्रास हे द्यायचे रेव्हेन्यूचे लोक, कारण ते म्हणतात मातीला हात लावायचा नाही. पण आम्ही त्याच्यावरती पण आंदोलन करून आजच्या घटकेला ती माती जी आहे आणि खऱ्या अर्थाने ती शेतकऱ्याची वरून त्याची शेतकऱ्याची माती आली तोच घेऊन चाललेला आहे. हे सरकारचं काम आहे.
तेच खरं सरकारचंच काम आहे, त्यांनी सरकारने करायला पाहिजे, पण ते सरकार करत नाही, ते आम्ही करत होतो. पण आता सरकारने त्याच्यावरती GR काढलाय, सध्याच्या गव्हर्नमेंटने GR काढलाय आणि म्हणजे त्यांनी या कामाची दखल सरकारने घेतली आहे शेवटी. हां, म्हणून आता त्यांनी गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही कल्पना जी आली ती आमच्या धडपडीमुळं. आता आम्ही ग्रीन थंबतर्फे जसं मगाशी सुरुवातीला आपण विचारलं होतं आणखीन कुठल्या धरणावरती केले, तर आम्ही नेरमध्ये, साताऱ्यामध्ये पण आम्ही हे काम उभं केलं. ते सुद्धा धरण 1838चं धरण बांधलेलं आहे. तिथं सुद्धा गाळाने गच्च भरलेलं होतं. तिथली माती काढून आम्ही तिथल्या शेतकऱ्यांना दिली. जिथं कुसळं उगवत नव्हती तिथं ह्या शेतकऱ्यांनी आपल्या रानात माती टाकून घेतली आणि त्यांना दर वर्षाला 3-3 ते 5-5 लाख रुपयाचं त्यांना काय उत्पन्न मिळालं. म्हणजे ज्याला म्हणतो ना जिंजर, आल्याची पिकं घेतली तिथं. तसंच आम्ही हिप्परगे म्हणून सोलापुरामध्ये पण हे काम करायचा प्रयत्न केला. तिथं सुद्धा आम्ही काम केलं. माझ्याबरोबर कर्नल साठे ते सोलापूरचे आहेत, तर त्यांनी तिथं पुढाकार घेतला. आणि आमची संकल्पना आहे की महाराष्ट्रातली 450-500 धरणं करायची. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचायचा आणि देशातली 5,000 धरणं करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांच्याकडे पण जायचा प्रयत्न करतो आहे. तर हे सारासार फार सुंदर असा हे कॉन्सेप्ट आहे आणि ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे पंतप्रधान म्हणतात की 5 ट्रिलियन इकॉनॉमी, तर ती इकॉनॉमी मिळायचं फार सुंदर हे एक वे आहे, तो वे हाच आहे. प्रयोग आहे हा. प्रयोग. जी.